ज्याच्यासाठी माझ्या फॅमिलीने आणि गीतेश आणि त्याच्या आईने हे लोकांनी मीटिंग घेऊन असं ठरलं होतं की गणपती सण झाल्यानंतर आपण ह्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करायचं. पण ती गणपतीला गावी जाऊन आल्यानंतर एक माझ्याबरोबर छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी अगदी अघोरी ट्रीटमेंटची अशी कलाटणी दिली की 2018 पासून 22 सालापर्यंत त्यांनी मला या सगळ्या अघोरी प्रकारांमध्ये गुंतवून ठेवलं. त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड माझ्यावर एवढे हेवी ट्रीटमेंट्स केले की त्यांनी मला अजून शारीरिक मानसिक त्रास होऊन माझं आयुष्य त्यांनी पूर्णतः बर्बाद केलेलं आहे. आणि हे सगळं विनायक राऊत आणि त्याच्या परिवाराने जाणून बुजून केलेलं आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले. ठाण्यातील कापरूवाडी पोलीस स्टेशनात गिरिजा जे राऊत आहे, त्यांची सून आहे, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मॅडम, काय सांगाल, काय एकंदरीत प्रकरण आहे? गीतेश राऊत आणि त्याच्या फॅमिलीने जाणून बुजून त्याचा शारीरिक संबंध प्रस्थापित न करण्याचा दोष लपवून त्यांनी जाणून बुजून एक मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलीशी लग्न केलं आणि तिचा प्रत्येक परीने छळ करून फक्त त्याचा हा दोष लपवण्यासाठी त्यांनी तिचा आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि तिला आर्थिक रित्या पूर्ण डिसेबल करून तिचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. नक्कीच आपलं लग्न कधी झालं होतं आणि इतक्या वर्षानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? लग्न माझं 3 डिसेंबर 2017 झालं. 2018 पर्यंत आमच्यात काही शारीरिक संबंध घडले नव्हते, ज्याच्यासाठी माझ्या फॅमिलीने आणि गीतेश आणि त्याच्या आईने हे लोकांनी मीटिंग घेऊन असं ठरलं होतं की गणपती सण झाल्यानंतर आपण ह्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करायचं. पण ती गणपतीला गावी जाऊन आल्यानंतर एक माझ्याबरोबर छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी अगदी अघोरी ट्रीटमेंटची अशी कलाटणी दिली की 2018 पासून 22 सालापर्यंत त्यांनी मला या सगळ्या अघोरी प्रकारांमध्ये गुंतवून ठेवलं. त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड माझ्यावर एवढे हेवी ट्रीटमेंट्स केले की त्यांनी मला अजून शारीरिक मानसिक त्रास होऊन माझं आयुष्य त्यांनी पूर्णतः बर्बाद केलेलं आहे. आणि हे सगळं विनायक राऊत आणि त्याच्या परिवाराने जाणून बुजून केलेलं आहे. परिवारातले सगळे कुटुंब एकत्र येऊन तुमचं हे शारीरिक छळ करत होते आणि त्यानंतर आता 1 महिन्यानंतर हे जे प्रकरण आहे ते आता पत्रकारांसमोर आणि राजकीय दृष्ट्या समोर आलेलं आहे. नाही, विनायक राऊत हे त्यांच्या द्वितीय पत्नीबरोबर आणि मुलीसोबत दुसऱ्या घरी राहतात. इथे गीतेशची आई आणि मी असे आम्ही 3 जण राहत होतो. आणि तसं म्हणायचं झालं तर प्रत्येकाने, अगदी लहानापासून मोठ्याने, प्रत्येकाने आपापल्या परीने मला त्या घरात त्रास दिलेला आहे. आणि असं काहीच नव्हतं की कोणाला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती, सगळ्यांना सगळं माहिती होतं, पण डोळे मिटून सगळे आपला खेळ पाहत होते. कुठले तरी बाबा आहे ते त्यांच्याकडून अघोरी विद्या केली जात होती असा ते आरोप देखील तुम्ही केलेला आहे. त्या बाबाला आज अटक देखील करण्यात आलेली आहे, काय सांगाल? 3 वेगवेगळ्या बाबांना आरोपी म्हणून दिलेलं आहे मी, कारण त्यांचे वेगवेगळे ते त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण कैची कातरून इलाज करत होतं, कोण गोमूत्र आणि कच्चे मांसाचे तुकडे अंगावरून उतरवत होतं, कोण जिवंत कोंबडी अंगावरून उतरवत होतं. पण हे सगळे विचित्र प्रकार मी सहन करून की कधीतरी परिस्थिती बदलेल ह्याच्यामुळे, आणि ह्यांचं स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकग्राऊंड पाहता आम्ही कधी कंप्लेंट केली नव्हती. पण आता जेव्हा लिमिट क्रॉस झाली तेव्हा आम्ही फायनली लिगल ॲक्शनचा पर्याय निवडला. विनायक राऊतांची पत्रकार परिषद झाली, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पैशाचं डिमांड देखील केलेलं आहे. घर संदर्भात 5 लाख रुपये असे काही डिमांड केले होते का तुम्ही? नाही, माझ्याकडे 7 वर्ष होती जिथे मी त्यांना परोपरीने डिमांड करून त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होती, जे तेव्हा मी केलं नाही. आणि आता ते माझ्यावर इतके घाणेरडे आरोप करतायत, तर त्यांनी त्यांना जो प्रश्न आहे की त्यांच्या मुलाचा दोष जो त्यांना माहिती होता तो त्यांनी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी, त्याला सुधरवण्यासाठी इतकी वर्ष का घालवली, आणि एका नाहक इनोसेंट मुलीचं त्यांनी आयुष्य का बर्बाद केलं, ह्याचं उत्तर त्यांनी मीडियासमोर द्यावं. काय एकंदरीत मागणी असेल सरकारला आणि न्यायाधीशाकडे काय सांगणार? पूर्ण न्याय आणि मेजरली माझी जी आयुष्याची ही जी सोनेरी माझे वर्ष जी त्यांनी फुकट घालवली, मला इतका त्रास दिला, ती माझी वर्ष तर परत येणार नाही. पण जसं आमच्या लिगल ॲडवायझरनी जे काही डिमांड्स केले आहेत की माझं आत्ताचं पुढचं आयुष्य तरी व्यवस्थित जावं, त्याच्यासाठी ते जे डिमांड्स आहेत ते पूर्ण व्हावेत आणि मेन मला न्याय मिळावा. आणि अशा दुष्टबुद्धीसाठी शिक्षा द्यावी की ह्याच्या पुढे लोकांनी हे असं करण्याचा परत विचार करू नये.
नक्कीच आपल्यासोबत ॲडव्होकेट सागर कदम आहेत. सर, काय ऑफेन्स लावण्यात आलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? याच्यामध्ये 318 म्हणजे चिटिंगचा ऑफेन्स आहे, 498-85 जे BNS सेक्शन आहे, आणि ब्लॅक मॅजिक ॲक्ट जो आहे अधिनियम 2013 महाराष्ट्र नरबळी, तर तो लावलेला आहे. नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत हे सगळे. त्याच्यामध्ये एक अटक झाली असं कळतंय आम्हाला. एक बाबा जो आहे बंधू बाबा, त्याला अटक केले याच्यामध्ये असं कळतंय. सर, पैशाची डिमांड झाली होती असं विनायक राऊत म्हणतायत, काय सांगाल? मीडिएशनचा जो पार्ट आहे वकिलां थ्रू, हे लग्न वाचवणं खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही मिडल क्लास फॅमिलीला. किती अत्याचार झाले, काय झाले ह्या, आणि सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे पण बरेचसे जजमेंट आहेत, हायकोर्टाचे आहेत. वेळोवेळी सांगितले जी बाई जी असते ती लग्न किती तिच्यावर टॉर्चर झाला, काही झालं तरी ती लग्न वाचवायचा प्रयत्न करते. हे जे म्हणतात 3 वर्ष डिले झाले, 3 वर्षात लग्न वाचवण्याचा जो प्रयत्न आहे की वाचेल आपलं लग्न, की एक्स्ट्रीम कंडिशन एखादी कोर्ट कचेरी गेली, आता ते वाचूच शकत नाही, आता या स्टेजला आहे. हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं, याच्यामुळे वेळ लागतो. त्याच्याहून असं आहे की ही जी फॅमिली आहे लोअर मिडल क्लास फॅमिली, साधी मराठी फॅमिली आहे, ज्यांचे वडील आता रिटायर्ड आहेत, ज्यांच्यावर इन्कमवर सगळं चालत असतं, अशी फॅमिली त्यांनी हेरून स्थळ घेऊन आले जेव्हा ते MP होते. असं होत नाही. कदाचित हा जो मोडस ऑपरंडी हे सुरुवातीपासून त्यांची होती की मुलाचे काही जे कारनामे आहेत किंवा जे तो आहे इनसफिशियंट आहे, केपेबल आहे, इनकेपेबल आहे काही गोष्टींमध्ये, तर ते लपवण्यासाठी त्यांनी अशी फॅमिली चूज केली की ती आवाज उठवू नाही शकत. यांनी वेळोवेळी हे जे आहेत प्रॉब्लेम सगळे त्याला विरोध केला. हे जे MP आहेत जे आता मीडिया यांच्यावर किती वेळा त्यांना मिटिंग घेण्यासाठी की ह्या विषयावर बोलू, कायम टाळाटाळ करत राहिले. ते कायम एकदाही ह्या विषयांवर त्यांनी हे नाही केलं, बोलले नाही त्यांच्या फॅमिलीशी. म्हणजे हे चाललं नाही, बरोबर नाही चाललंय, अशा तक्रारी त्यांनी वारंवार केल्या, मिटिंग घेतल्या त्यांनी, पण ते मिटिंगला बोलायचेच नाहीत. 2 मिनिटात निघायचे, इकडे तिकडे काहीतरी कारणं. महत्त्वाचे जे मुद्दे होते, हे इश्यू जे आहेत की तो रिलेशनशिप ठेवायला इनकेपेबल आहे, प्लस हे जे अघोरी चाललंय, त्यांच्या सांगण्यावरूनच सगळं चाललेलं. त्याच्यामुळे त्यांनी कधीच त्यांना एंटरटेन केलं नाही. मग हे जाणार कुठे? आणि जर अशी एवढी मोठी व्यक्ती असेल, एवढी पॉवरफुल, एवढा वेळा MP आहेत, हे आहेत, त्यांच्या पुढे लिगली जाणं, न्यायव्यवस्था आहे, विश्वास आहे, ठीक आहे, पण ही जी फॅमिली फायनान्शियली केपेबल नाही आहे किंवा काय बॅटल, काय निर्णय होईल किंवा पुढे काय येईल याची काही कल्पना नसल्यामुळे त्यांना कुठलाही निर्णय घ्यायला जमला नाही. असं आहे. नक्कीच त्यांचं असं म्हणणं आहे की ठाण्यामध्ये हे केस लेट दर्ज हे दाखल झालं आहे, गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी एक संशय व्यक्त केलेला आहे. याच्यामध्ये पॉलिटिक्स वगैरे काही नाही. ही जेन्युइन केस आहे विक्टीमची. आता त्याला मुद्दाम पॉलिटिक्स करून नॅरेटिव्ह जर सेट करत असेल ते खूप चुकीचं आहे. याच्यामध्ये फिर्यादी जे आहे पहिल्यापासून त्यांना माहिती आहे, लग्नाचं स्थळच जे ठाण्याला घेऊन आलेत, ते ठाण्याला राहतात, तिच्या आई वडील एवढे वर्ष. सो ते फिर्यादी जी आहे ती ठाण्याला राहत असल्यामुळे हा जो कंटिन्युअस ऑफेन्स आहे, फसवणूक असेल किंवा 498 हे कंटिन्युअस ऑफेन्स आहेत, ह्यातले जे सेक्शन आहेत ते. त्याच्यामुळे जे ज्युरिडिक्शन आहे ते ठाण्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये कापूरवाडी याच्यात राहिल्यामुळे कापूरवाडी पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर झाला आहे. याच्यामध्ये जे बाकीचे जे आहेत, कुठे सावंतवाडीला एक झालाय बाबाकडे, दुसरा एका तालुक्यात कुठे झालाय, मुंबईला झालाय, हे वेगवेगळे आहेत. जरी ते वेगवेगळे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जरी झाले असतील, तर फिर्यादी ही ते राहत असल्यामुळे ते ज्युरिडिक्शन आहे आणि तो कंटिन्युअस ऑफेन्स आहे चिटिंगचा. फसवणूक अजूनपर्यंत फसवणूकच झाली त्याची या संदर्भात. 498 जे आहे त्याला पण तसंच आहे, फिर्यादी जिथे असते तिथे दाखल करू शकते ती. हे ज्युरिडिक्शन आहे, कायद्यात तरतूद आहे. त्याच्यामुळे ज्युरिडिक्शनच्या बेसवर पण ठाण्यामध्ये काहीतरी पॉलिटिकल म्हणजे अँगल द्यायचा वेगळा, ते साफ चुकीचं आहे. दुसरं म्हणजे ह्याला जे डिले झाला, त्याला डिले याच्यासाठी झाला की साधी मराठीत कोणी डिवोर्स किंवा हे जे फायनल स्टेजला कोणी जात नाही. लग्न वाचवायचा किती अत्याचार सहन करतात मुली ॲक्च्युली. आणि ही परिस्थिती आजची अशी आहे की ॲक्च्युअल विक्टीम जे आहेत, खोट्या केस दिसतात लोकांना, खोट्या केस होत आहेत 498च्या, पण ॲक्च्युअल विक्टीम मी आता ग्रासरूटला काम करतो, आमच्या समोर येतात. ॲक्च्युअल केस विचारे मुली तक्रारच करत नाहीत आणि ते तयार होतात. जर आम्ही सांगितलं, आम्ही सांगतो, जज साहेब सांगतात की बाबा सेटल करा मॅटर, सेटल म्हणजे हे प्रोलॉंग होतात गोष्टी, तर ते तयार होतात. काही लोक तर पैसेही घेत नाहीत, असं आहे. सो त्याच्यामुळे ही जी केस आहे ही जेन्युइन केस आहे आणि त्यांना उत्तर द्यायला पाहिजे ह्याच्यावर. आणि पोलीस त्यांना अटक करून इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सगळं समोर येईल. आता एका आरोपीला आज अटक केली, त्याच्यामधनं पण समोर येईल सर्व काय प्रकार तो. नक्कीच एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि हे जे काही जो प्रकरण आहे तो उघडकीस लवकरच येणार आहे. आणि आपल्या ठिकाणी गिरिजा राऊत आणि वकील सागर कदम यांनी संपूर्ण या घटनेचे जे स्पष्टीकरण आहे त्यांनी सांगितलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.